महत्त्वाची माझी पूजा तुमच्या परिचयाची आणि महत्त्वाची पूजा ही सुद्धा आहे, ती म्हणजे राष्ट्रभक्तीची. मला भेटायला आमच्या राधाताई आईसाहेब आल्या होत्या आणि त्यांच्यावर त्यांच्या विद्यार्थिनी. आमच्या डोंगरातला आवाज ऐकायचा आहे का? ऐका. आवाज छान दिसतोय, भारी आवाज. मेरे झोपड़ के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. वा वा वा, किती खणखणीत आवाज आहे. वामन भाऊच्या गडावर चिरलेली आवाज आहे. पंढरीचा कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. किती गोड गुणी लेकर हो. डोंगरातला आवाज आहे खणखणीत. हो हो. आता तुझं राहिलं. पुरामुंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. पुरामुंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बाप. किती महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी माझ्या घरी आल्या. तिघे जण खूप छान मला वाटलं. असे सुंदर डोंगरातील आवाजातून छान गाणे ऐकले. प्रत्येक शब्दात भरभरून अर्थ होता आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागले. त्या 3 लेकरांना बघून खूपच आनंद वाटला, खूप ऊर्जा वाटली. बाकी व्हिजिटर्सचे काही गोष्टी ऐकते आहे, कामं करते आहे आणि दिवसभरातील पुढच्या कामांचं नियोजन करूनसुद्धा फोन लावणे, पत्र लिहिणे हे करावं लागतं. कारण कुठे वेळेत पोचणं यासाठी फार माझी कसरत असते. कारण माझ्याकडे अपॉइंटमेंट न घेताच लोक जास्त येतात, सामान्य माणसं माझ्याकडे जास्त येतात आणि मग प्रत्येकाला किमान अर्धा 1 मिनटं 2 मिनटं तरी मला द्यावे लागतात. हे माझ्या घरामध्ये थोडंसं इकडचं तिकडचं इकडे करणं चाललेलं आहे. याचं कारण काय आहे ते मी पुढे सांगतेच तुम्हाला. लोकांना भेटून मी माझ्या एका कार्यक्रमाला गेले. एका स्टुडंट्सचं एक मोठं गॅदरिंग होते. त्याच्यामध्ये बरेच सिनेकलाकार, गायक, काउन्सिलर जनरल्स वगैरे आले होते. खूपच भव्य असा तो कार्यक्रम होता. तिथे पॅनल डिस्कशनसाठी मला बोलवलं होतं, पण माझी संभाजीनगरच्या विमानाची वेळ झाल्यामुळे मला पॅनल डिस्कशन न करताच तिथे निघावं लागलं. मी त्यांना शुभेच्छा देणार. पण खूप चांगला कार्यक्रम होता आणि खूप छान एक्सपोजर देखील मला मिळालं. We played the song after the introduction. मी जे कारण सांगत होते की माझ्या तिथे एक लिंगभैरवीची एक फ्रेम मी ऑर्डर केली होती. मला माहीत नव्हतं त्यांचं नाव लिंगभैरवी आहे, पण मला खूप आवडली. ऑनलाईन मी ऑर्डर केली. मला आवड आहे कला वगैरे जमा करायची आणि ती फ्रेम जिथे लावली होती त्याच्यानंतर ती हलवली, कारण माझ्यासाठी एक गिफ्ट आलं आणि ते गिफ्ट म्हणजे माझा हा पोर्ट्रेट आला, जो खरं ॲक्च्युली मला खूप भावला आहे मनापासून. कारण
मला असं वाटतं ही मिस आहे, आत्ता सध्या मनात आहे, प्रत्यक्षात 10-20 वर्षात असेनच. एक वेगळं झलक ह्याच्यामध्ये आहे आणि खूप सुंदर अशी ही पेंटिंग झालेली आहे. महेश पंडित ज्यांचं नाव आहे, हे खूप सुंदर आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जादू आहे आणि त्यांनी प्रधानमंत्री मोदीजींपासून अनेक मुख्य देशातील लोकांचे पोर्ट्रेट केलेत आहे आणि त्यांनी माझं पोर्ट्रेट केलं. मला खूप खूप आनंद वाटला आहे. माझं भाग्य आहे की त्यांनी माझं पोर्ट्रेट केलं आणि मला हे भेट दिलेली आहे. माझ्या वाढदिवसासाठीच ते येणार होतं, पण त्याची फ्रेमिंग राहिली होती आणि ते जरा मोठं झालं आहे. त्यामुळं मग आम्हाला काही देवीची फ्रेम इकडून तिकडे आणि थोडंसं माझी फ्रेम इकडे असं तसं करावं लागलं. म्हणजे माझ्या स्टाफनेच ते केलं. त्यांचा आग्रह होता की त्याच भिंतीवर ती फ्रेम असावी आणि मी महेश पंडितलाही फोनवर बोलले आणि त्यांचे देखील आभार मानले. खूप खूप सुंदर अशी पेंटिंग त्यांनी केलेली आहे. जास्त मोठे काय सांगते त्यांची एवढं नाही. ते तुम्ही मला ते पेंटिंग थोडं लावून फोटोच आहे ना तू. महेश पंडित म्हणून त्यांच्या हो, या बांगड्या मी कुठून आणलेल्या माहिती मी 10-20 रुपयाची बांगडी आहे. मी त्या महाकालीच्या दर्शनाच्या बाहेरून आणल्या. चला मग, खूप लांबलचक व्हिडिओ बनवायला मला कधी होत नाही, पण असं ठरवलं आहे की 2-4-5 दिवसातून तरी एक प्रशस्त असा मोठा व्हिडिओ मी बनवावा. तुम्हाला आवडला तर नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. गुड नाईट.